तुमची पण उपवासाची खिचडी एकदम वातड होते, मऊ होत नाही, लुसलुशीत होत नाही, तरी ही पद्धत नक्की वापरून बघा. पहिल्यांदा जरी करत असाल तर एकदम परफेक्टच बनवणार. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तर आदल्या दिवशीच मी साबुदाणा भिजवत आहे, रात्री भिजवायले. तर आता दुसऱ्या दिवशी मला हे साबुदाणा खिचडी बनवायची आहे. तर 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा पहिल्यांदा 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कधी कधी काय होते, साबुदाणा जे असते ना त्याच्यामध्ये स्टार्च खूप असते बघा. जेव्हा आपण धुतो ना त्याच्यामध्ये असं पांढरं पाणी निघतं बघा. आता याच्यामध्ये स्टार्च नाही म्हणून मी 1दा ते 2दाच फक्त धुणार आहे. जर साबुदाण्याचं खूप जास्त पांढरं पाणी निघत असेल ना, तर जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी जात नाही ना तोपर्यंत 3 ते 4 वेळेस तरी धुवायचं आहे. तर आता मी 1दा ते 2दा धुवून घेतलेलं आहे. तर याच्यामधलं पूर्ण पाणी फेकून द्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं आहे, बघू शकता. अर्धा इंच पाणी ठेवलं आहे साबुदाण्यामध्ये, म्हणजे चांगला साबुदाणा भिजतो. तर रात्रीचे 10:17 झाले आहेत, कारण मला सकाळी उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी बनवायचं आहे साबुदाणा खिचडी. तर मी आदल्या दिवशीच रात्री हे भिजत ठेवणार आहे. तर आता हे रात्रभर आपल्याला असंच झाकून भिजत ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण ही खिचडी बनवणार आहोत. चला आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा खिचडी करणार आहोत. तर सकाळचे वाजले आहेत 7:20. तर बघूयात साबुदाणा भिजला का नाही ते. आपण जेव्हा साबुदाणा वडे करतो ना तर त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त पाणी साबुदाण्यामध्ये टाकावं लागतं आणि खिचडी बनवतोय पाण्याचं थोडं प्रमाण कमी ठेवावं लागते. अर्धा इंचच आपण साबुदाण्यामध्ये पाणी ठेवलं होतं. जास्तही पाण्याचं प्रमाण साबुदाण्यामध्ये ठेवू नका, नाही तर खूप जास्त साबुदाणा खिचडी चिकट होते, मग ती खायला एवढी छान लागत नाही. तर बघू शकता किती छान भिजलेला आहे साबुदाणा आपला. एकदम मऊ लुसलुशीत भिजलेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे, हाताला असं चिकट लागत नाही, बघू शकता. तर ही पद्धत नक्की वापरून बघा. कधीही तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास असेल ना तर आदल्या रात्रीच साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. थोडंसं उशिरा ठेवायचं, म्हणजे 10-11 वाजता भिजत ठेवायचं रात्रीला. रात्रभर भिजत ठेवल्यामुळे साबुदाणा खिचडी खूप भारी बनून तयार होते. तर आता आपल्याला लगेच साबुदाणा खिचडी बनवायला घ्यायची आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खमंग असे तेल न टाकता भाजून घ्यायचे आहेत. तेलाचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर खूप जास्त तेलकट साबुदाणा खिचडी बनवून तयार होते. तर न तेल टाकताच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता एक मी छोट्या आकाराचा बटाटा घेतला आहे. बटाटा कापून घेणार आहे, त्याचे सालसुद्धा काढून घेणार आहे. शेंगदाणे छान मिडियम गॅसवर खमंग असे भाजून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. कढईमध्येच नका ठेवू, नाहीतर शेंगदाणे करपू शकतात. तर आता थंड करून घेऊयात शेंगदाणे आणि त्याचे टरफलं काढून घेऊयात. जर तुम्हाला टरफलं काढायची नसतील तर नाही काढले तरी पण चालतील. मी पण जास्त टरफलं शेंगदाण्याचे काढले नाहीत, फक्त थोडेफार शेंगदाण्याचे टरफलं काढून घेतले आहेत. तर शेंगदाणे आपल्याला आदरकच्चे किंवा जाडसर वाटून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे वाटून झालेले आहेत. तर आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट बघू शकता जाडसर वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झाल्यावर आपण जे बटाटे कापून घेतले होते त्या बटाट्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे बटाटे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर 2च चमचे तेल घेतलं आहे, जास्तही तेलाचा वापर नका करू. तर आता फुल गॅसवर आपल्याला बटाटे लालसर होईपर्यंत आणि बटाटा शिजेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्येच अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे. जिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकलं, जर तुमच्या इकडे उपवासाला चालत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालतंय. आता त्याच्यासोबतच आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या होत्या ते सुद्धा टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. मिरची अशी खमंग भाजू द्यायची आहे. त्याच्यामध्येच उपवासाचं सेंधव मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फुलच ठेवायचा. आता त्याच्यामध्येच आपण भिजवलेला साबुदाणा आणि पूर्ण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. फुल गॅसवरच सगळं आपल्याला हे छान 15 ते 20 सेकंद तरी परतून घ्यायचं आहे. आता 15 ते 20 सेकंदानंतर आपल्याला याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटं आपल्याला हे साबुदाणा असंच वाफेवर गॅस बंद करून ठेवून द्यायचा आहे. झाकून ठेवायचा, उघडं नका ठेवू, नाहीतर साबुदाणा मऊ होणार नाही, मग वातडच होईल. तर झाकून ठेवून दिल्यावर 5 मिनिटानंतर बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा असं सुद्धा खाऊ शकता, खूप भारी लागते. या पद्धतीने एकदा करून बघा. इतकी चमचमीत ही खिचडी बनवून तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. ओके, बाय.